सुप्रसिद्ध पत्रकार जे डे यांची हत्या गेले अनेक दिवस गाजते। ही हत्या झाली त्या दिवशी हल्लेखोराने त्यांचा आरसीटी मॉल पासून पिछा पुरवला होता हे आता उघड झालंय आणि आता याच दिवसाचं सीसीटीव्ही फुटेज आयबीएन लोकमतच्या हाती उपलब्ध झालंय। हे फुटेज पवईच्या डी मार्ट मधल्या सीसीटीव्हीचं आहे। पडद्यावर तुम्ही ते पाहू शकता। डी मार्टच्या समोरून जे डे आपल्या बाईकवरून जाताना आपल्याला दिसतायत। त्या हल्लेखोर त्यांचा पाठलाग करतायत। तुम्ही पडद्यावर ही गोष्ट पाहू शकता। पहिला हल्लेखोर आहे, नंतर दुसरा हल्लेखोर आहे। बघा पडद्यावर जे डे पुढे गेलेले आहेत, दुसरा हल्लेखोर आता चाललेला आहे। तुम्ही पुन्हा हा व्हिडिओ पाहू शकता। पडद्यावर लक्षपूर्वक पहा। 11 जूनला जे डेंची हत्या झाली त्यावेळेचे हे फुटेज आहे। ही मोटरसायकल बघा, ही जे डेंची मोटरसायकल आहे, पुढे गेलेली आहे आणि मागून येत आहेत दोन हल्लेखोर। पडद्यावर नीट बघा, हा बघा एक हल्लेखोर आलेला आहे, पहिला हल्लेखोर आहे हा। त्याच्या पाठोपाठच दुसरा हल्लेखोर आहे। जे डेंचा कशा पद्धतीने पाठलाग चालला होता हे आपल्याला या व्हिडिओवरून कळायला हरकत नाही। अत्यंत एक्सक्लुझिव्ह असा हा व्हिडिओ आहे जो तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत। 11 जूनला जे डेंची हत्या झाली त्यावेळेला हल्लेखोरांनी त्यांचा कसा पाठलाग केला हे दाखवणारा हा व्हिडिओ आहे। बघा, हे जे डे पत्रकार जे डे मोटरसायकलवरून चाललेले आहेत। आपण पडद्यावर बघू शकता, मोटरसायकल पुढे गेलेली आहे आणि मागून येत आहेत त्यांच्या खुनाची सुपारी घेतलेले दोन हल्लेखोर। हा पहिला हल्लेखोर आणि काही क्षणातच पाठून येतोय दुसरा हल्लेखोर। हा दुसरा हल्लेखोर आहे। बघा, जे डेंचा पाठलाग किती बारकाईने केला होता हल्लेखोरांनी हे यावरून दिसतंय। एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आयबीएन लोकमतने आपल्या प्रेक्षकांसाठी आणलेला आहे, तो आम्ही तुमच्या समोर सादर करतो आहोत। डी मार्ट पवईच्या हिरानंदानीमध्ये डी मार्ट नावाचं जे दुकान आहे, जो डी मार्ट नावाचं एक सगळ्या प्रकारच्या वस्तू मिळण्याचं दुकान आहे, त्यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर हे फुटेज घेण्यात आलेलं आहे। तो त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याने ही चित्रबद्ध केलेली आहेत, ती आम्ही तुमच्या समोर सादर करतोय। हाही व्हिडिओ बघा, दुसरा व्हिडिओ आहे हा, त्याच भागातला दुसऱ्या अँगलने घेतलेला। कशा प्रकारे डी मार्टचा सिक्युरिटी स्टाफ बाहेर येऊन काही बघत होता हे आपल्याला तिथे दिसतंय। 11 जून 2011 म्हणजे जे डे यांची हत्या झाली तेव्हाच्या या सगळ्या घटना आहेत। आपण बघा हा व्हिडिओ, आधीचा व्हिडिओही आपण पुन्हा बघू शकतो। बघा पडद्यावर पुन्हा जे डे मोटरसायकलवर आहेत। बघा पडद्यावर आपल्याला दिसत आहेत जाताना ते पवईच्या दिशेने गेलेले आहेत आणि काही क्षणात मागून येत आहेत हल्लेखोर। पहिला हल्लेखोर आलेला आहे आणि दुसरा हल्लेखोर येतोय मागून। पवईच्या डी मार्टच्या कोपऱ्यावर हे शूटिंग झालेलं आहे। डी मार्टच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी हे चित्रबद्ध केलेलं आहे। आपण बघू शकतोय कशा प्रकारे पाठलाग जे डेंचा या हल्लेखोरांनी केलेला आहे। जे डे बघा पुन्हा एकदा चाललेले आहेत मोटरसायकलवरून, मागून हल्लेखोर येत आहेत। आपण बघतोय व्हिडिओ, पहिला हल्लेखोर आलेला आहे, हा दुसरा हल्लेखोर आहे। आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपण जाऊया आता पुढच्या बातमीकडे। पत्रकार जे डे यांची हत्या गँगस्टर छोटा राजन याने घडवून आणल्याचं पोलिसांनी जाहीर केलंय। गेल्या काही महिन्यात मुंबईत झालेल्या गुन्हेगारी घडामोडींवर नजर टाकली असताना एक गोष्ट लक्षात येते की छोटा राजन स्वतः सक्रिय झालाय। मुंबई शहरात छोटा राजन स्वतः कसा सक्रिय झालाय याबाबतचा आमचे सिनियर कॉरेस्पॉन्डंट सुधाकर कांबळे यांचा हा स्पेशल रिपोर्ट। जे डे यांच्या हत्येनंतर छोटा राजनच्या या सगळ्या कृतींना महत्त्व आलेलं आहे। मिड डेचे क्राईम एडिटर जे डे यांची हत्या स्वतः छोटा राजननेच घडवून आणली। त्यासाठी त्याने पद्धतशीर कट रचला। याच प्रकरणामध्ये त्याच्या 7 साथीदारांना अटकही झाली। याचे मुख्य आरोपी आहे सतीश काल्या, जे छोटा राजन गँगसाठी त्यांनी ह्यापूर्वी पण हत्या केली आहे, शूटिंग केलेले आहेत।
त्यांच्या म्हणण्याप्रमाणे छोटा राजांनी त्यांना आदेश दिला. त्याने सांगितलं एक काम करायचं आहे. त्यांना मोटरसायकलचा नंबर दिला, टार्गेटचा डिस्क्रिप्शन दिला, त्यांना पैसे पुरवले, हत्यार पुरवलं. छोटा राजनने कट कसा रचला आणि तो कसा अंमलात आणला गेला हे तर पोलिसांनी सांगितलं, पण महत्वाचं म्हणजे यासाठी छोटा राजन स्वतः काम करत होता. हा कट यशस्वी करण्यासाठी छोटा राजननं आपली सगळी यंत्रणा कामाला लावली होती. जेडेंची हत्या करण्यासाठी प्रत्यक्ष शूटरची जमवाजमव करणं, हत्यारं मिळवणं, पैसे पुरवणं, रेकी करणं आणि कट अंमलात आणण्यासाठी विश्वासू व्यक्तींची निवड करणं, या सगळ्या गोष्टी परदेशात बसूनच छोटा राजननं घडवून आणल्या. जेडे यांच्या हत्येचं कट पूर्णत्वास नेण्यासाठी गेल्या 3 वर्षांपासून सक्रिय नसलेला पण कामात पक्का असलेला सतीश कालिया याची निवड छोटा राजननं केली. शूटर्सना हत्यारं घेण्यासाठी पैशांची गरज होती. छोटा राजनच्या माणसानं त्यासाठी चेंबूरमध्ये 2 लाख रुपये दिले. शूटर्सना हत्यारं कुठे मिळतील हे छोटा राजननंच सांगितलं. एवढंच नाही तर त्यासाठी सुद्धा व्यवस्था केली. सतीश कालिया याला छोटा राजननं नैनिताल इथून परदेशी बनावटीचं हत्यार उपलब्ध करून दिलं. यानंतर सतीश कालियाला रेकी करायला सुद्धा सांगितलं. आपला जवळचा साथीदार असतानाही छोटा राजननं सतीश कालियाला नेमकं कुणाला मारायचं हे सांगितलंच नाही. जेडे यांना मारल्यानंतर सतीश कालिया याने स्वतः छोटा राजनला फोन करून नाराजी सुद्धा व्यक्त केली. त्यावेळी राजननं तुला आणखी पैसे देतो असं सांगत 3 लाख रुपये देण्याचं कबूल केलं. एवढंच नाही तर ते 3 लाख रुपये नाला सोपारामध्ये सतीशला मिळाले सुद्धा. सगळं काही एका फोनवरून छोटा राजननं घडवून आणलं. आपली सगळी यंत्रणा राबवली आणि जेडेंच्या दुर्दैवानं हा कट यशस्वी सुद्धा झाला. व्हिडिओ जर्नलिस्ट परशुराम निर्मळेसह सुधाकर कांबळे, IBN लोकमत, मुंबई. पोलिसांना किंचितही सुगावा लागू न देता छोटा राजननं जेडेंची हत्या केली. छोटा राजन हा परदेशात बसून मुंबईत काहीही करू शकतो याचं आणखी एक उदाहरण म्हणजे गँगस्टर दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याच्या बॉडीगार्डची, ड्रायव्हरची त्याने केलेली हत्या. टेमकर मोहल्ला हा दाऊद इब्राहिम याचा बालेकिल्ला समजला जातो. या टेमकर मोहल्ल्यात घुसून छोटा राजनच्या गुंडांनी काही दिवसापूर्वी इक्बाल कासकर याचा बॉडीगार्ड आरिफ शेख याला ठार केलं होतं. यासाठी छोटा राजनची यंत्रणा राबवण्यात आली होती. तरीही पोलीस सांगतायत की छोटा राजनची यंत्रणा मुंबईत नाही, गँग वॉर जिवंत झालेलं नाही. इक्बाल कासकर हा तर दाऊदचा लाडका भाऊ. दाऊदचं सगळं कुटुंब देशाबाहेर आहे, पण हसीना पारकर आणि इक्बाल हे दोघे केवळ भारतात आहेत. इक्बाल कासकर हाच सध्या दाऊदचा भारतातील व्यवहार बघत असल्याचं म्हटलं जातं. इक्बाल हा दाऊदच्या घरी म्हणजे टेमकर मोहल्ल्यात राहतो. 17 मे 2011 रोजी 2 हल्लेखोर थेट टेमकर मोहल्ल्यात घुसले आणि त्यांनी इक्बाल राहत असलेल्या इमारतीच्या खाली उभा असलेला त्याचा बॉडीगार्ड आरिफ शेखवर हल्ला केला. या हल्ल्यात आरिफ तर जागीच ठार झाला. आरिफवर हल्ला करणाऱ्या 2 हल्लेखोरांना तत्काळ जवळच्या लोकांनी पकडलं. इंदर खत्री आणि सय्यद बिलाल अशी त्यांची नावं. तर या हल्ल्याची सगळी तयारी छोटा राजनचा साथीदार उमेदनं केल्याचं नंतर स्पष्ट झालं होतं. हल्लेखोरांपैकी एक जण इंदर खत्री हा नेपाळचा राहणारा आहे. या तपासामध्ये हल्ल्याचा कट परदेशात करण्यात आला हे सुद्धा उघड झालं. हा कट रचणं आणि त्याची अंमलबजावणी करणं यासाठी नेपाळचे मारेकरी निवडण्यात आले आणि घटना मुंबईत घडवण्यात आली आणि ती सुद्धा दाऊदच्या घरात. मुख्य म्हणजे कट पूर्णपणे यशस्वी करण्यात आला. केवळ हल्लेखोर पकडले गेल्यामुळे सगळं काही तत्काळ उघडकीला आलं, नाहीतर पोलिसांना हल्ल्याच्या सूत्रधारापर्यंत पोहोचणं केवळ अशक्यच होतं. सुधाकर कांबळे, IBN लोकमत, मुंबई. जेडे यांच्या खुनाची सुपारी घेणारा छोटा राजन 2008 साली IBN लोकमतशी फोनवरून बोलला होता. त्यावेळी त्यानं आपण कधीही कॉन्ट्रॅक्ट किलिंग करत नाही असा दावा केला होता. हा फोनो आज आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत आणि मग पोलिसांना प्रश्न विचारणार आहोत. छोटा राजन बदलला की काय? ऐकूया छोटा राजनचा आवाज आणि तो काय म्हणतोय ते. मी कॉन्ट्रॅक्ट किलिंग कधीच केलं नाही. कुठलं कॉन्ट्रॅक्ट किलिंग मला दाखवा की कुठलं कॉन्ट्रॅक्ट किलिंग पैशासाठी केलंय. एकही कॉन्ट्रॅक्ट किलिंग दाखवा मला की कुठलं की मी पैशासाठी कोणाची हत्या केली. सगळे खोटे आरोप आहेत. सगळे काही मी कोणाची ऍट्रॉसिटी करत नाही, नाही माझी करायची इच्छा आहे.
मी कॉन्ट्रॅक्ट किलिंग कधीही करत नाही, केलेलं नाही, अशा प्रकारचं काम मी करत नाही असं छोटा राजन म्हणतोय. मुंबई पोलिसांनी काल म्हटलेलं आहे की सुपारी छोटा राजननी घेतली आणि कॉन्ट्रॅक्ट किलिंग त्यानेच केलंय. पण छोटा राजन 3 वर्षापूर्वी 2008 साली IBN लोकमतशी बोलला होता फोनवर. तेव्हा तो काय म्हणाला होता याची आठवण आम्ही तुम्हाला देतोय. पुन्हा एकदा हा फोनो बारकाईने ऐका. मी कॉन्ट्रॅक्ट किलिंग कधीच केलं नाही. कुठलं कॉन्ट्रॅक्ट किलिंग मला दाखवा की कुठलं कॉन्ट्रॅक्ट किलिंग पैशासाठी केलंय. एकही कॉन्ट्रॅक्ट किलिंग दाखवा मला की कुठलं की मी पैशासाठी कोणाची हत्या केली. सगळे खोटे आरोप आहेत. सगळे काही मी कोणाची ऍट्रॉसिटी करत नाही. नाही माझी करायची इच्छा आहे. 14 फेब्रुवारी 2008 ला छोटा राजन म्हणत होता की मी कॉन्ट्रॅक्ट किलिंग कधीही केलेलं नाही. छोटा राजननं याच फोनोमध्ये दाऊद बद्दल काही म्हटलं होतं. काय म्हटलं होतं ते जरा ऐकूया. महाराष्ट्रात सत्ता आहे दाऊदची हे हकीकत आहे. कारण की दाऊदला पॉलिटिशियन्स अँड पोलीस काही पॉलिटिशियन्स अँड पोलीस ते सपोर्ट करतात. काही बिल्डर्स आहेत, काही लोक आहेत, थोडा पैसा आहे, सगळं आहे, त्याच्या आतंकाला ते सपोर्ट करतात. पूर्ण देशामध्ये हे जाळं आणि दाऊदचे जिथे जिथे लोक आहेत हर ऑर्गनायझेशनला हा सपोर्ट करतो. ते तिथे आतंक होतो, तिथे ब्लास्ट होतो. त्याचा लॉजिस्टिक सपोर्ट हा असतो. पैशाने किंवा बेसने जागेने हा असतोच. छोटा राजन काय म्हणतोय ते आपण ऐकलं. 2008 साली तो हे म्हणाला होता की मी कॉन्ट्रॅक्ट किलिंग करत नाही. आता 3 वर्षांनी परिस्थिती काय बदलली आहे. आज पोलीस म्हणताय छोटा राजनने सुपारी घेतलेली आहे. छोटा राजनने जे यांचा खून घडवून आणलेला आहे. आमचे प्रश्न आहेत पोलिसांना, बघा पडद्यावर. मी कॉन्ट्रॅक्ट किलिंग करत नाही असं म्हणणारा छोटा राजन आता कसा बदलला. कॉन्ट्रॅक्ट किलिंग आपण करत नाही, अशी सुपारी घेत नाही असं छोटा राजन म्हणत होता. तो कसा बदलला आणि त्यांनी जे.डेंची हत्या का केली अजूनही याचा सुगावा लागलेला नाही पोलिसांना. जे.डेंच्या हत्येमागचा मोटिव्ह काय, हेतू काय, कारण काय, मग त्यांनी का केली हत्या. 2008 साली जो फोनो छोटा राजनने दिला त्याप्रमाणे तो कॉन्ट्रॅक्ट किलिंग करत नाही असं म्हणत होता. मग आज त्याने ते का केलं असेल तर, आणि केलं आहे का, या प्रश्नांची उत्तरं पोलिसांनी द्यायला हवी. आणि प्रश्न असा आहे की या प्रश्नांची उत्तरं जर पोलीस देऊ शकले नाहीत तर सगळ्याच तपासाभोवती संशय निर्माण होतो. छोटा राजन काय म्हणतोय हेही ऐकायला अजून सगळेजण उत्सुक आहेत. पण आज तरी तो मीडियाशी बोललेला नाही, उद्या बोलणारच नाही याची काही खात्री नाही. जे.डेंच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी सर्व आरोपींना देशभरातून अटक केली. हत्येमागे छोटा राजन टोळीचा हात असल्याचंही स्पष्ट झालं. मात्र ही हत्या का करण्यात आली याचं गूढ आजही कायम राहिलं. जे.डेंचे मारेकरी आता पोलीस कोठडीमध्ये आहेत, पण हत्येबाबत अजूनही काहीही माहिती मिळालेली नाही. अनेक तर्कवितर्क केले जात आहेत. काही जण म्हणतायत की जे.डे यांचा छोटा राजन टोळीशी संबंध होता, त्या संबंधातून मैत्री निर्माण झाली होती, त्या मैत्रीतून नंतर पुढे वैर निर्माण झालं कारण जे.डे यांनी छोटा राजनच्या विरोधात काहीतरी केलं, बातमी लिहिली किंवा तत्सम काहीतरी केलं. काही जण म्हणतायत की छोटा राजनने हे कुणाच्या तरी सांगण्यावरून काम केलं. यापैकी कोणी बिल्डर असू शकतो, माफिया असू शकतो, राजकारणी